चंद्रगिरी गावामध्ये आले आणि गावामध्ये भ्रमण करू लागले। तेव्हा मच्छिंद्रनाथाला आठवण झाली। किती वर्षांनी आले? 12 वर्ष। सत्यवतीच्या द्वारापुढे उभे राहिले आणि हाक मारला, अलक निरंजन। सत्यवती नव्हे तर तिचा पती दोघही जण आले। त्यांनी बघितलं, पुढे गेले। जेव्हा सत्यवतीने आणि तिच्या पतीने बघितल्याबरोबर सत्यवती आश्चर्यचकित झाली। तिने हात जोडले। मच्छिंद्रनाथजी म्हणतात, होय माई, मी तुला 12 वर्षाच्या आधी भस्म दिलं होतं आणि आशीर्वाद दिला होता की तुला पुत्र होणार, म्हणून मी तुझ्या मुलाच्या भेटी करता आले। जेव्हा सत्यवतीने सर्व दयाळ म्हणजे तिच्या पतीने ऐकलं, आश्चर्यचकित झाले। मच्छिंद्रनाथ जे म्हणतात, माई, जे मी तुला भस्म दिलेलं आहे, जे मी तुला भस्म दिलेलं आहे ते तू भस्म काय केलेलं आहे? ते भस्म तू काय केलेलं आहे? सत्यवतीच्या मुखातून शब्द सुद्धा निघत नव्हता। मच्छिंद्रनाथ जे म्हणतात की माई, तू बोलत का नाही ग? तू बोलत का नाही? तू भस्म प्राशन केलं ना? तू भस्म प्राशन केलं ना? तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले। तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि अश्रू आल्यानंतर ती म्हणाली, महाराज, मला तुम्ही माफ करा। जेव्हा तुम्ही मला भस्म दिलं, परंतु शेजारी पाजाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी ऐकलं आणि ते मी भस्म उकिरड्यामध्ये टाकलं। कशामध्ये टाकलं? उकिरड्यामध्ये। नव्हे तर शेजारी पाजारी गोळा झाले महाराज। चंद्रगिरी नगरामधल्या त्यांना सुद्धा आश्चर्य होते, अरे हे तर महाराज 12 वर्षाच्या आधी आले होते। मच्छिंद्रनाथ जे म्हणतात, सत्यवती, तू खोटा बोलत आहे। सत्यवती म्हणाली, नाही महाराज, मी खोटं बोलत नाही, कारण तुम्ही दिलेल्या भस्मावर माझा विश्वास नव्हता।
आणि ते मी विभूती भस्म उकिरड्यामध्ये टाकले. सत्यवतीच्या पतीने सत्यवतीकडे बघितलं आणि म्हणू लागला, अगं मी तर तुला सांगितलं होतं ना, ते जे भस्म आहे पाण्यामध्ये मिसळून प्राशन कर, आणि तू शेजारणीच्या म्हणण्याप्रमाणे ऐकलं. आता लक्षात आलं ना माझ्या मायबापू, कारण हे जग आपल्याला जगू देत नाही महाराज. तुम्ही सत्संग करा, दररोज हरिपाठ करा, कथा कीर्तन श्रवण करा, हा तुम्हाला लोक काय म्हणते, बापा बनला साधू. बरं, साधूच्या संगतीने तुम्ही राहा, तिकडूनही म्हणतात महाराज. तेव्हाही होते आणि आताही आहे. सत्यवतीचा पती म्हणाला, अगं तू हे काय केलं ग? अगं देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला, तू ते भस्म उकिरड्यामध्ये टाकलेलं आहे. सत्यवती म्हणाली, अहो मला माफ करा, मला माफ करा. मच्छिंद्रनाथजी क्रोधिष्ठ झाले आणि सत्यवतीला म्हणाले, सत्यवती, मी जे तुला भस्म दिलेलं आहे ते साधारण नाही, की साक्षात हरी नारायण अवतार धारण करणार होता तुझ्या पोटी ग. म्हणून म्हणतो ना की अशा आलेल्या संध्या आपण गमावून बसतो आणि मग डोक्यावर हात ठेवून बसतो. महाराज, मी गेली असती तर मी असं झालं असतं. म्हणून अशी वेळ येण्याच्या आधी मनुष्याने सावध असलं पाहिजे. मच्छिंद्रनाथ जे म्हणतात की माई, जिथे तू भस्म टाकलेला आहे ती जागा मला दाखव. तेव्हा ती सत्यवती दुरून जागा दाखवू लागली की महाराज, तो जो भी दिसतो ना गायीच्या शेणाचा, त्या उकिरड्यामध्ये तुम्ही दिलेलं भस्म मी टाकलेलं आहे. मच्छिंद्रनाथजी त्या उकिरड्याजवळ गेले आणि भगवान शंकर आणि दत्तात्रेयाला म्हणून, हे गुरु दत्तात्रेय, हे शंकरा, जर मी तुमचा खरोखर शिष्य असेल आणि तुम्ही दिलेली शक्ती, ती जर शक्ती ते भस्म या उकिरड्यामध्ये असेल तर ते सिद्ध होईल. तेवढ्या त्या उकिरड्यामधून गायीच्या शेणाचा ढीग होता महाराज. आवाज आला, महाराज मी आतमध्ये आहो, मला बाहेर काढा. सर्व गावकरी लोक मंडळींनी ऐकल्याबरोबर आश्चर्यचकित झाले महाराज की यामधून आवाज आलेला आहे. एकमेकाला
सांगू लागला. नव्हे नव्हे तर त्या सत्यवतीला बोलू लागले, अगं तू काय केलं ग, तू काय केलं. मच्छिंद्रनाथ जे म्हणतात, गो म्हणजे गाय, रक्ष म्हणजे शेत. थोडा विचार करण्याजोगता आहे महाराज. हरिनारायणाने जो अवतार धारण केला ते गौ मातेच्या क्षणामध्ये. तेव्हा मच्छिंद्रनाथाने आग मारली, गोरक्षा, ए गोरक्षा तू वर ये. त्यावेळी गोरक्ष म्हणतो, महाराज गुरुजी माझ्या डोक्यावर शेणाचा ढीग आहे. तेव्हा गोरक्षनाथ आपलं मच्छिंद्रनाथ जवळ गेले. हळूहळू तो ढीग सावरू लागले, ढीग सावरू लागले. आतमध्ये हात टाकला, तो हात त्या बालकाने धरला आणि हळूहळू मच्छिंद्रनाथ त्या मुलाला उकिरड्यामधून बाहेर काढले. जेव्हा सत्यवतीने बघितलं, ढाढा रडू लागली, ढाढा रडू लागली महाराज, की मी काय केलेलं आहे. खरोखर आहे महाराज, अशी पश्चातापाची वेळ बरेचशा जणांवर येतात महाराज, की मी जीवनामध्ये काय केलेलं आहे. पहा, सत्यवतीला पश्चाताप आला, क्या किया